नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. चंदगड तालुक्यातील भौगोलिक रचना पाहता 4 ऐवजी किमान 6 जिल्हा परिषद मतदारसंघ होणं अपेक्षित आहे. मतदारसंख्या 1,77,000 असल्यामुळे 4 मतदारसंघात प्रत्येकी 40 ते 45,000 होणार आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या मतदारसंघाचा विकास साधणं जिल्हा परिषद सदस्याला आव्हानच ठरेल. लोकसंख्येचा निकष बाजूला ठेवून भौगोलिक रचनेचा विचार करून मतदारसंघाची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करू, असं प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केलं. चंदगड इथं पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे राज्य कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील, विक्रमसिंह चव्हाण पाटील, तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई शिरोलीकर, गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजना रेडीकर, कल्लाप्पा भोगन, राजेंद्र परीट आदींची उपस्थिती होती. या दरम्यान चंदगड काँग्रेस कार्यालयात सतेज पाटील यांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बरोबर आगामी येणाऱ्या निवडणुकांविषयी चर्चा केली. सतेज पाटील पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीप्रमाणेच महाविकास आघाडीला सोबत घेऊन जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीची निवडणूक लढणार आहोत. प्रत्येक निवडणुकीची गणितं वेगळी असतात, परिस्थितीनुरूप युत्या कराव्या लागतात. कार्यकर्त्यांना अलर्ट मोडवर आणण्यासाठी हा दौरा असून कार्यकर्ते चार्ज झालेले पाहायला मिळतात. त्यामुळे आम्ही निश्चितच जिल्हा परिषद ताब्यात घेऊ. चंदगड तालुका विकासासाठी दत्तक घेण्याचा निर्णय आपण यापूर्वी जाहीर केलाय. बेळगाव वेंगुर्ला रस्त्याचं रुंदीकरण आणि बेळगाव सावंतवाडी रेल्वे मार्गासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. संसदेच्या अधिवेशनात रेल्वे मार्गासाठी खासदार शाहू महाराज यांच्या पुढाकाराने प्रयत्न केले जातील. बेळगाव वेंगुर्ला रस्ता हायब्रिड ॲन्युटीमध्ये समावेश प्रयत्न करू. तालुक्यात महापूर गंभीर आहे. सरकार गाळ काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरवर्षीची नुकसान भरपाई द्यावी लागते, ती गाळ काढल्यामुळे द्यावी लागणार नाही. नदीतील पात्र भरू नये यासाठी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना नदीतून थेट वाळू देण्याचा निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.